थँक्यू. मी खरं तर आभार मानणार होतो आणि मी म्हटलं मला आभार आता जरा लांबतील माझ्या असं दिसते मला, कारण की मला इतकी मजा आली आहे. आणि म्हणजे हनू जसं म्हणत होतं ना की माझ्यामुळे दिरंगाई झाली आणि कारण पण मीच आहे. कारण मी नाही, मी चित्रपट केला आणि त्याने फेसबुकला कोणाला तर लिहित बसलं, ते माणूस काहीतरी वाकडं लिहायचं हे त्याला उत्तर देत बसायचं आणि त्याचं भरपूर लिखाण झालं. त्याने मला सांगितलं की मी फेसबुकला असं असं लिहितोय. तर मी एका अगोदर फेसबुकची मला फार गंमत वाटायची सुरुवातीला, म्हणजे फॅन्ड्रीच्या काळात मी सगळे जिकडे फिरतोय तिकडचे फोटो टाकत बसायचो आणि कोण काय म्हणते ते पण वाचत बसायचं, कारण की मजा यायची. कोण असं कौतुक, आणि ते ठरलेले मूलचा जबे असल्यामुळं कौतुकाचा जरा सोस होता की कोणीतरी कौतुक केले की मजा येते. पण हळूहळू लक्ष दिलं की चार काय कोणतरी चांगला फोटो टाकला, एखादा मस्त दिसतोय छान दिसतोय, कोणीतरी म्हणलं एक तर एखादा त्याचा असं म्हणणार की काय वाकडे तोंडाचा तू आणि कशाला फोटो टाकलाय. मग लक्षात आलं की तुम्हाला कौतुक पण घ्यायला नाही पाहिजे आणि टीका पण नाही घ्यायला पाहिजे फेसबुकची. मग हाण्याला म्हटलं तू कशाला बघते त्याच्या नादी लागलाय, म्हणलं ते तू फॅन्ड्री त्याला कशाला समजून सांगतो, ही त्याला इच्छाच नाही समजून घ्यायची. पण हाण्याचं वाचल्याचं लक्षात आलं की तू बोलतोय लॉजिकल बरं का हाण्या. आता ही माझा मित्र ती परत तेच की ते म्हणतात ना तू माझी पाठ थापटायची मी तुझी थापटायची दोघं थोर आपण, असं 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 कार्यक्रम नको म्हटलं. तू लिही तुला वाटतं तर, मग ते तुला लिहायचं तर लिहू शकतो म्हटलं जास्त. आता तो सारखं श्रेय म्हणतोय तर ते असं व्हायला नको, म्हणून मी स्पष्टीकरण देतोय की जणू का हाण्याची शेफ्टीच पिळली मी की पुस्तकच लिहायला पाहिजे. तर त्याच्यामुळे मी हे मुद्दामून स्पष्टीकरण देतोय. हां ऐकलं नाही मी. काय म्हणालात नेमकं? शनिवार आहे काय? बरं बरं बरं. हां हनुमंताचा वार आहे असं आहे, बरोबर, ती चांगली गोष्ट. तर हनूला ते परत त्यांनी सांगितलं, त्यांनी लेख लिहिला आणि सगळ्यांना आवडला. मला म्हटलं खूप आवडलं आहे सगळ्यांना वगैरे. आणि लॉकडाऊनच्या अगोदर जी आम्ही सगळी मित्रमंडळी म्हणजे एक 4 महिन्याला वगैरे कुठेतरी जाऊन गप्पा मारतो, भेटतो. आणि आपल्या आयुष्यातली सगळ्यात मोठी संपत्ती तीच आहे की आम्ही माझ्या अगदी लहानपणी जे म्हणजे शाळेत जायच्या अगोदर कळत नव्हतं तेव्हापासूनची मित्र माझ्यासोबत आहेत. आम्ही ती सगळे मित्र एक 8-10 जण 12 जण 15 जण जेवढे जमतील बसतो आणि गप्पा मारतो, कविता. आणि हे पक्षी म्हणत होतं तर पक्षी कुठला, तर ते फ्लेमिंग येतो इथं, तिथं बघायला आम्ही गेलो आणि तिथं हाण्याचं पुस्तक वाचलं होतं. मला मजा आली ती पहिल्यांदा, म्हणजे सगळं वाचलं. पण त्यानंतर माझ्या अजिबात लक्षात राहिलं नाही. मी ते लॉकडाऊनच्या नंतरच्या आधीच्या बऱ्याच गोष्टी मी विसरून गेलोय. हाण्याचं पुस्तक पण विसरून गेलो. हाण्या म्हणा ते छापायला पाहिजे का, म्हटलं बघ अजून ऐकव, वेगवेगळ्या लोकांना तू वाचायला दे. तर हाण्याला असं वाटतं की तू काहीच करत नाही. म्हटलं मी काय करायचे, मी एकट्याने चांगलं वाईट म्हणून काहीच होत नाही. म्हणजे तू खचून पण जाऊन मी तुझं कौतुक करत नाही आणि मी तुझं कौतुक केलं म्हणून तुला भारी पण वाटून घेऊन म्हणलं मी एकटा काय, हे जग म्हणजे मी नाही आहे, बाकी कार्यक्रम खूप आहे मोठा. तर म्हटलं मग ती कोणाला द्यायचं, मग त्याची इच्छा होती की मी मग गिरीश सरांना दिलं, किशोर सरांना दिलं, हेमंत, खूप जणांना त्यांनी हे केलं. आणि सगळ्यात म्हणजे माझे जे मित्र आहेत की जे अजिबात वाचत नाहीत त्यांनी याचं पुस्तक दिवसभर ऐकून घेतलं होतं. आणि त्याला सांगितलं होतं की हे चुकते, हे असं असं होते आणि चांगलं पण वाटते, भारी पण वाटते, असं सगळं त्याला सांगितलं होतं. मला त्या दिवसानंतर आत्ता इतकी मजा आली आहे की मी जे पुस्तक टोटली विसरून गेलो, आत्ताही पुस्तक बघितलं नव्हतं, आल्यापासून मी बघितलं. म्हटलं मला बघायलाच नको, काय कौतुक करायचं म्हणून मी शेवटी पण त्याच्यामुळेच राहिलो होतो की उगाच सुरुवातीला काहीतरी आपला मित्र आहे म्हणून त्याचं काहीतरी कौतुकाचं उगीच नाही का बोलायला नको सुरुवातीला. पण मला खरंच फार भारी वाटलं की सगळ्यांनी इतकं हनूचं कौतुक केलं, तर मला मित्र म्हणून लय मजा आली. आणि हनूला मी आणि मला हनू खूप जुन्या काळापासून आम्ही एकमेकांना ओळखतोय. आम्ही किती काय म्हणतो वेड्यावाकड्या वाटा चालत चालत इथपर्यंत आलोय. आणि मला ना जरा उगीच आपल्या आयुष्यात लयच खचलेपण आहे, तर शेपटा पिळायची लय सवय मला की तो आपण काहीतरी दांडगं करूया म्हणून. आणि एकदा माणसं उत्तेजित झाली तर परत करत नाही की करायचं काय नेमकं. तर हाण्याला मी पुण्याला यायला लय प्रेरित केलं होतं, तू अमुक करू शकतो तमुक करू शकतो. तर हाण्यानी पहिलं लिखाण मागच्या वेळेस पण आठवण काढली होती की त्याने ना ते वृत्तपत्रात वाचकांचा पत्रव्यवहार आहे ना, ते वाचकांच्या पत्रव्यवहारात एक त्यांनी काहीतरी प्रश्न उपस्थित केला होता इंग्लिशमध्ये. आणि त्याचं त्यांनी कात्रण काढून ठेवलं होतं. रेल्वेत आम्ही जाताना आमची गाठ पडली आणि मला त्यांना दाखवलं होतं की मला मी लिहिलंय. मला भारी वाटलं होतं. मी त्यावेळेस कविता लिहित होतो, पण ते म्हणजे काही लिखाण नसतं ना, वाचकांच्या पत्रव्यवहारात लिहून तुम्ही लेखक होत नाही. पण हाण्यानं जसं सांगितलं की तो म्हणजे त्याला सगळ्यांनाच आम्हाला अनेक न्यूनगंड होते. मी विचार करतोय आपण इथं आलोय आता, सगळीच गिरीशदापासून सगळीच माणसं सांगतात की मी जव्या आहे. किती गंमत आहे. मला वाटायचं आपण एकटेच जव्या तर नाही, तर सगळीच वेगळी लोक आहेत, सगळीच हिरो आहेत.
आणि जब्यात जसं चिमटा लावून बसायचं, आपल्या नाकाचा न्यूनगंड, आपल्या रंगाचा न्यूनगंड, आपल्या आईबापांचा न्यूनगंड, तुमच्या जातीचा न्यूनगंड, तुमच्या बोलण्याचा न्यूनगंड, तुम्हाला जे आवडते त्याचा न्यूनगंड, म्हणजे तुम्हाला नॉनव्हेज आवडते, बोंबीला आवडते ह्याचा न्यूनगंड. मग सांगायचं नेमकं काय, सांगायसारखं काही राहत नाही. आणि मी पिस्तुल्या केली, त्याच्यानंतर पिस्तुल्यात मी मुलाखती देत सुटलो होतो की मी बाबासाहेबांची प्रेरणा घेतो, अमुक करतो, मला हे लेखक आवडतात, हे कवी आवडतात, हे सिंगर आवडतात. आणि मला तेव्हा खूप अचानक सगळ्यांनी घाबरवलं. त्याच्यानंतर कळलं की आपलं असंच जगणं, असंच बोलायला पाहिजे, असंच मांडायला पाहिजे. नाही तर प्रचंड न्यूनगंड होतं. आणि फिल्म मेकर म्हणून जेव्हा माध्यम हातात आलं तर मला काय सिनेमे करायचे काय, मास कम्युनिकेशनला होतो तर सगळेजण एक कथा घ्यायची आणि त्याच्यावर चित्रपट करायचे, म्हणजे शॉर्ट फिल्म करायचे. तर मी म्हटलं आपण आपलं काहीतरी करायला पाहिजे. तर मग मी शोधत होतो काय करायला पाहिजे. आणि मग मला पिस्तुल्या मनात आली. आणि पिस्तुल्याच्या काळातच फॅन्ड्री माझ्या मनात येत होतं, असं पुसट. फॅन्ड्रीचा आकार काहीच नव्हता. आणि माझी फॅन्ड्री ही दुसरी स्क्रिप्ट आहे, सैराट पहिली स्क्रिप्ट आहे. तर फॅन्ड्री लिहिताना म्हणजे फॅन्ड्री मनात आकार घेताना एक दोन गोष्टींच्यानी त्याचं म्हणतो ना की त्याला प्रेरित केलं त्या गोष्टीला लिहिण्यासाठी. मी बास्केटबॉल खेळायची म्हणजे इच्छा असायची, मुलं मुली एकत्र खेळायचे. आमच्या इथं मैत्रिणी आहेत, मित्र आहेत की जे आम्ही बास्केटबॉल वगैरे खेळलोय. आणि मला खूप न्यूनगंड होता, मला खूप लाज वाटायची. एकतर ना उंचीची पण लाज वाटायची मला, आपण जशी दिसतो त्याची लाज वाटायची. तर मी अजिबात मिसळायचो नाही, एकटा फिरायचो. आणि सगळे खेळून गेले की मग बॉल पडला की ते आपलं प्रॅक्टिस करत बसायचं. तर माझ्या मित्रांना कळायचं की एकटंच खेळत बसतंय. 10वी कसं तरी खूप संघर्षानं पास झालतो, 11वीत गेलतो. आणि खेळता खेळता एका मुलीला हात लागला. बास्केटबॉल खेळताना हात लागणार की, म्हणजे तुम्ही काय ऑनलाईन चॅटिंग करत नाही की जिथं तुमचा स्पर्श होत नाही. खेळताना स्पर्श होणार. स्पर्श झाला आणि ती काही दुसरं बोलली नाही, हे फॅन्ड्री म्हणली. आणि ती फॅन्ड्री म्हणली पण 1-2 क्षणाचा विलंब, फार तिची झापड मी तिला मारली. तिची वेणी हातात आली आणि झापड मारली, ती पण पडली बिचार. मी तिला बघितलंच नाही. मुलींवर हात वगैरे उचलणे वगैरे असलं काय सुचलं नाही त्यावेळेस. आणि झापड मारली. आणि मग मला प्राचार्यांनी शिपाई पाठवले की ह्याला पकडून आणा. आणि मी म्हणायचो की त्या पोरीला फक्त विचारा की ती मला काय म्हणली, मग मी येतो. आणि मला लय राग आलता. मी 4-5 दिवस मला असं व्हायचं की काय झालंय, काय चुकले. तिला पण काही बोलू वाटायचं नाही, कारण की ती जी म्हणली त्याचा राग यायला लागला. फॅन्ड्री जे तुम्हाला डुक्कर पकडायचे, माझ्या आधीच्या पिढीनं, माझ्या समकालात बऱ्याच मुलांनी हे काम केलेलं आहे. आणि त्याचा न्यूनगंड वाटत राहायचा. तो तिथं झालता. मी 10-15 दिवस शाळेत गेलो नव्हतो. आणि हळूहळू मी स्वतःला सावरलो होतं. आणि ती गोष्ट म्हणतो ना, तो एक अपमान, एक टोकाचं एक खचले, पण ते दाबून परत शाळेत गेलो, सगळं झालं. त्याच्या आधी कधीतरी एक किस्सा झाला. म्हणजे आम्ही केलेला उपक्रम होता की चिमणीच्या मागं जायचं. हे चंक्याचा असायचं. तसा एक माझा मित्र होता, तो आम्हाला सांगायचा की चिमणी मारली की ती चिमणीचे राग ज्याच्यावर टाकल ते भुलतंय. तर हे सगळ्या दंतकथाच. आणि अत्यंत उदास माणसं फ्रस्ट्रेशनमध्ये जे असतात त्यांना असल्या काहीतरी आयडिया सुचत असतात. आणि तर ते पण उपक्रम करून बघितला होता. राग टाकून कानाखालीच खाल्ली होती. मग ते सगळं असं डोक्यात असं विस्कटलेलं होतं. ते एकत्र आलं आणि फॅन्ड्रीची गोष्ट तयार झाली. मी गार्गी आणि भारत धाकटा माझा भाऊ, त्या दोघांना पोलीस क्वार्टर जे मुंबईत, तिथं गोष्ट ऐकवली. ती म्हणजे अरे हा चित्रपटच आहे. हा पूर्ण स्टार्ट टू एंड टू जसं सांगितलं ना, जेव्हा दगड मारतो आणि पडदा ब्लॅकआउट होतो, इथपर्यंतची त्यांना गोष्ट सांगितली होती. आणि ती म्हणजे हा सिनेमा आहे, तू लिही. आता काय लिखाणाचं काय, कविता लिहित होतं, एवढंच होतं. तो सगळं जे होतं ना माझ्या मनात, की सगळा जो एक न्यूनगंड होता, एक भीती होती भाषेची ह्याची, ती त्या सिनेमातून मला मांडता आली. आणि आपल्याला वेगवेगळ्या टप्प्यावर लोक सांगतात, नाही तू चांगलं आहे, अरे बरं आहे, तुझी उंची, बास्केटबॉल खेळायला लागलं कळलं की आपली उंची आपली स्ट्रेंथ आहे, चांगलं आहे, उंच आहे, 6 फूट आहे तर तू चांगलं आहे की. किंवा काही मित्रांनी सांगितलं पटत नाही, एका मैत्रिणीने सांगितलं नाही तू भारी दिसतो, मग पटलं मला, की म्हटलं हां ठीक आहे. म्हणजे काय चिमणीचा ज्याचा उपद्रव आपण करतो, हे तुम्ही जगत असताना मला वाटतं इतके आता सगळ्यांच्यातले जब्या बाहेर आलेत. तर फॅन्ड्री करताना पण संघर्ष होता. आणि त्या पुस्तकावर त्या फिल्मवर हानू पुस्तक लिहिल, ते इतकं आवडलं जाईल ह्याच्या बिलकुल मला म्हणजे अपेक्षा नव्हती. मला उलट भीतीच वाटत होती की नाही का, की काय नेमकं प्रकरण आहे, कसं वाटेल, लोकांना काय वाटेल. म्हटलं सगळ्याला वाचायला ते, मी अजून वाचलं नाही पुस्तक. म्हटलं तुला प्रस्तावना ते म्हणायचं कोणाला बोलायचं तू सांग, म्हटलं मला नको विचारू, तुझी इच्छा कोणाला आहे ते म्हणायचं गिरीश सरांचं बलब पाहिजे.
किशोर सरांना प्रस्तावना लिहायला लावू. म्हणलं अरे सगळी तू लेखकाला देऊ कोणाला तरी. तुम्हाला नाही त्याची इच्छा आहे, हे दोघं आहेत इथं. आणि म्हटलं की नाही, ज्यांना फिल्म आणि साहित्याचं जरा हे आहे त्या दोघांना आपण असं सांगूया. म्हणून ही सगळी पाहुणी मंडळी. इथं अजून काही लोकांची मला म्हणजे नाही आठवण येते. माझे मित्र विवेक वाघ आज नाहीत, आणि एक अत्यंत जवळचा मित्र, एक वडीलधारा मित्र, ज्याचा म्हणजे फॅन्ड्रीच्या निमित्तानं त्याची माझी मैत्री झाली. आणि त्यांनी दरवेळेस एक आधार आणि सपोर्ट करत करत आम्हाला नाही का प्रेरणा देत राहिले. असं एक जवळचा मित्र की फॅन्ड्रीच्या प्रवासात त्यांचा खूप महत्त्वाचा वाटा आहे. प्रोड्युसर माझे निखिल साने, जे आहेत, आता सगळ्यांना नाव घेतलं की ते त्यांच्यावर नाराजी आहे वगैरे, माझं नाही का तसं काय नाही. ते आता वेगळा कारभार आहे, आता समजून आपण परत बाहेरच्या चर्चा करू गेल्यावर. आणि निलेश नवलखा, विवेक कजारिया, छाया इथं नाही, विवेक वाघ नाही तिथं. ह्या सगळ्यांची मला आत्ता म्हणजे काय इथं आठवण आणि उल्लेख करायला पाहिजे की ह्यांचाही खूप महत्त्वाचं आहे. फॅन्ड्री ही असं नव्हतं की कुणीच करत नव्हतं. फॅन्ड्री अनेक प्रोड्युसर करायला तयार होते. मुंबईतले एक प्रोड्युसर होते, ते आजही माझे मित्र आहेत, रईस लष्करिया म्हणून. तर त्यांना ही फिल्म करायची होती. अनुराग सरांना ही फिल्म करायची होती. अनुराग सरांना माझा मित्र आहे रणजित, त्यांना ही गोष्ट ऐकवली होती. आणि ती फिल्म फक्त मला काय होतं की उन्हात करायची होती. एप्रिल मे मध्येच मला ती फिल्म मार्च एप्रिल मे मध्येच करायची होती. म्हणून ती घाईत आम्ही ऐकवली विवेक सरांना आणि निलेश आणि कजारिया ह्यांनी ती ऐकली. आणि झटक्यात मला वाटतं एक महिनाभराच्या प्रोडक्शनमध्ये आम्ही ती फिल्म केली. आणि चित्रपट निर्मितीत ना हे एक लय प्रकरण भारी असते की लोकांना वाटतं की अत्यंत काहीतरी थिल्लर कामगिरी करतायत असं सतत वाटत असते की चित्रपट आहे. बरं, आपल्या मराठी चित्रपटाचे अजून गमतीशीर कारभार आहेत. चित्रपटाच्या ह्याच्यात पाय घालणं हा एक सवय आहे. तर सरांनी मला फॅन्ड्रीच्या काळात खूप बळ दिलं होतं. माझी चॉईस म्हणजे कोणाला घ्यायचं तर किशोर कदम होते. आणि छाया हे मला आवडत होती, पण आमचे प्रोड्युसर म्हणत होते छायाला नको, दुसऱ्या एका ॲक्ट्रेसला घेऊ. आणि बाकीची तर सगळी जनता अशीच होती. माझे मित्र, भाऊ, सगळेजण आम्ही उभं राहिलो होतो. ज्या वेळेला मी कुठेतरी बघितलं होतं. आणि जात वास्तवावर बोलतोय ह्याची माझे मित्र म्हणजे अशा कुठं पिक्चर असतो काय, फॅन्ड्री कुठे पिक्चर असतो का म्हणजे, त्यांना आले हसायला आलं. त्यांना पहिल्यांदा मी ऐकवली होती. तर सिनेमा मला आत्ता खूप भारी वाटतं की इतक्या काळानंतर आपण सिनेमाची आठवण काढतो. त्यावर पुस्तक लिहिलं जाते. मिलिंद सर म्हणजे आत्ता मराठीतलं एक छान पुस्तक आहे, हानू एवढा भारी लेखक आहे असा उल्लेख केला. एक मित्र म्हणून खरंच बरं वाटलं. असं म्हणतात की ते ह्याचा ना 3 इडियट्सचा डायलॉग आहे की मित्र पास झाला तर आनंद वाटतो, पण लई पाहिला आला की वाईट वाटतं. तसं नाही, मला खरंच भारी वाटते. आणि कारण की हानूचं एक वैशिष्ट्य आहे, कोणाला माहित नाही. मी पहिली एकांकिका केली ती. ते एकांकिकेचा नायक हाने आहे पहिला. आणि त्याचा मी स्वतःच काम केलं तर माझ्या मुलाचं रोल त्याने केलं. तर माझ्यापेक्षा हानू एक 4-5 वर्षांनी लहान आहे. आणि मी त्याला नेहमी म्हणतो की माझ्यापेक्षा मोठा दिसतो तरी. तर हानूचं कौतुक होते, याचं खरंच लय भारी वाटलं, लय समाधान वाटलं. आणि त्याला मी सतत एवढं सांगायचो की लिहू शकतो चांगलं. आणि हाण्याला असं मध्ये मध्ये तक्रार वेळ झाली ना, नागराजला कदाचित माझं पुस्तक म्हणजे छापावं असं वाटतच नाही की. मी म्हटलं मी कोणी छापणार, तू छाप की. ते आता हे म्हणतं ना, ते शरद पण म्हणला आटपाट असताना तू दिलं. आम्ही प्रकाशक, माझं पुस्तक कुणीच छापत नव्हतं म्हणून मीच छापलं होतं. माझी पुस्तक मी लई दिवस ठेवली होती, अनेक प्रकाशकाला दिली ते, कुणीच ते उत्तरच येत नव्हतं. मग आम्ही लई खेटे घालायचो. गार्गी मी जायचो, म्हणायचो काय झालं ते पुस्तक आवडलंय का कविता. एकतर न्यूनगंड की कविता ह्या नेमक्या चांगल्यात का वाईट माहीत नाही. बरं, आग्रह तरी किती करावं. मग शेवटी आम्ही आणून माझे मित्रचे प्रदीप आवटे, संजय आवटे ह्या सगळ्या मित्रांनी मिळून आम्ही ते पहिल्यांदा पुस्तक केलं प्रकाशित. पुस्तक छापलं खरं घरातच ठेवून देतो, काय आमची यंत्रणा लई वाईट आहे तशी ह्याची पुस्तक प्रकाशन आणि डिस्ट्रीब्युशनची. मग शरद आत्ता ते करतोय तर सगळीकडे पुस्तक पोचते. शरद त्यातला हुशार माणूस आहे आणि त्याला सगळे अंदाज असतात. त्यामुळं हानूनं पुस्तक लिहावं, ते इतकं सुंदर जगानं म्हणावं, हे मित्र म्हणून ह्याच्यापेक्षा दुसरा आनंद नाही. आणि मी दिरंगाई केली. हाण्याला लय वेळा म्हणलं की बघ तू ह्याला पाठव त्याला पाठव, मला आवडलेलं आहे पण मी नाही काय, म्हणजे लोकांनी म्हणावं. तर असा गैरसमज होऊ शकतो हनुमंतराव की नागराजला हे पुस्तक कदाचित छापायचंच नाही काय की हे माझ्या ह्याच्यात खोडाच घालते काय की. तर तसं काही नाही. तू जिथं आहे तिथं म्हणतो ना, तू म्हणजे तू आनंदात असशील तर तुझ्यासोबत नाचायला, उदास बसला तरी तुझ्यासोबत आहेच घेऊन, डोक्याला हातलान बसायला आम्ही आहेच. पण ह्याचा अर्थ काही लिहायचं लगेच चला छापू म्हणायचं, याला काय अर्थ नाही. मित्र म्हणून
काही छापावं असं करू नये. काही पिक्चर डोक्यात आला तरी लय भारी म्हणून, आणि टीकेपेक्षा कौतुक लय खतरनाक डेंजर असते, ते सगळ्यात आधी मातीत घालते. ज्याचं कौतुक म्हणजे करणारी माणसं आहेत ना, कौतुक बेकार आहे. हाण्याचं कौतुक तेव्हा नाही केलं, पण सगळ्यांचं कौतुक ऐकून मला लय भारी वाटतं आता. हे तुला मात्र मी आवर्जून सांगतो. आणि खरंच हे पुस्तक चांगलं लिहिले आता मी म्हणू शकतो. आणि त्यांनी त्याचे प्रश्न शोधलेत. पॅन्ट्रीबद्दलची जी टीका होती, काय डुकराची फिल्म आहे, जातीवादी फिल्म आहे, जी जातीवाद्यावर बोलते ती जातीवादी फिल्म म्हणायचं, आणि आपल्याला लॉजिक नाही. तर ज्ञानेश्वरांबद्दल जे म्हणलं मला इतकं भारी वाटतं की विद्रोह कुणी केलाय. आता चप्यापर्यंत येते, परंपरा बाबासाहेबांपर्यंत येते, तर सगळेजण म्हणतात सगळ्यात मोठा विद्रोही संत ज्ञानेश्वर आहे, की ज्या माणसाने पहिला विद्रोह केलाय ह्या व्यवस्थेच्या विरुद्ध. संस्कृत भाषा डावलून मराठीत पुस्तक लिहिणं हा सगळ्यात मोठा विद्रोह आहे. हा काय साधा विद्रोह नाहीये. माराठी माणसं म्हणून हे सगळ्याला ध्यानात आलं पाहिजे. लय जणांना हेच माहीत नसते की ज्ञानेश्वरी मराठीत आहे का संस्कृतमध्ये. माझे MA चे मित्र म्हणायचे ती तर हे आहे ना संस्कृतमध्ये आहे ना. अरे म्हणलं ती मराठीत आहे का, नीट वाचा की. तर ते मराठीत आणणं, गीतेतलं ज्ञान हा सगळ्यात मोठा विद्रोह होता. आणि म्हणून ना जातीनिहाय ज्ञानेश्वर ब्राह्मण होते म्हणून आमचे नाही, तुकारामाचं आमचे म्हणून आमचं भारे, ही एक तुलना चालली. गांधी आंबेडकरांचे गांधीजी काहीतरी भांडणं होते म्हणून आंबेडकरवाद्यांनी गांधीला नावं ठेवायची, गांधीची कड घेणार नाही. आंबेडकरांना काहीतरी म्हणायचं नाही, ते गांधींना मिस्टर गांधी म्हणायचे आंबेडकर. अरे ते म्हणायचे, तुझा काय संबंध आहे. आपला बाप आणि आपला चुलता भांडल्यावर आपण तिथं जाऊन काहीतरी करायचं नसतं, त्या चुलतामध्ये करायचं नसतं. पण लोकांना हे नाही, जात आहे ना, जात मला तर वाटतं भूतबाद आहे. म्हणजे इथे ज्याला वाटतं ना मी अमुक जातीचं आहे, ती सगळ्यात चक्र आहे. त्याने ते सोडून दिलं पाहिजे की मी अमुक. म्हणजे एका पॉईंट नंतर मी स्वतःला वडार समजत होतो, मी आता लखलखीत माणूस समजतो, मला कोणी काही समजू नये. आणि मी पुढच्यालाही माणूस समजतो. आणि मी फॅन्ड्रीपासून पिस्तुल्यापासून बोलतोय की जात म्हणजे कुठली जात. जसं की आता बीड म्हणले, बीड लय वाईट. बीड वाईट नाही, बीडमध्ये भारी माणसं आहेत. काहीतरी घडती घटना सगळी घडू शकते. येड्या माणसांना काय रिस्ट्रिक्शन नाही ना की तुम्ही इथंच राहायचं, तुमचा गेटो इथंच करायचा. जेलमध्ये न जाणारी माणसं सगळी बाहेर फिरतात अशी, जी खतरनाक आहेत. त्यामुळे जातीत अमुक जात म्हणजे लय वाईट, तमुक जात म्हणजे लयच ग्रेट, थोर, असं काही नाही. खालचा वरचा जात काही नाही. कुठल्याच जातीच्यानं कुठल्याही जातीच्या अनुषंगानं न्यूनगंड किंवा अहंगंड बाळगू नये असं मला वाटत राहतं. आता इथं बघितल्यावर कळत असेल, ज्ञानेश्वर पण माझाच आहे, तुकाराम पण माझाच आहे, आणि आमच्यासारखी सगळी ईडी बागडी सुद्धा आम्हीच आहोत, भारी आहोत. नाही तर तुम्हाला म्हणतो, मग मिलिंद सरांनी सांगितलं असं, ते चिमणी बामणी नसते, ह्याच्यात येते. कावळा कोण असतोय, मग घोडा भारी, डुक्कर वाईट. ह्याला काय लॉजिकच नाही. माणसं इतका चमत्कार की ते पोपटाला भविष्य काढायला लावते म्हणजे. आणि घोबडाला बघू नका म्हणते. घोबडाला बघितलं की अशुभ असतं. त्या घोबडाला काय करायचं तुमचं, तुम्हाला स्वतःचा चेहरा दाखवून तुमच्या आयुष्यात अशुभ घडावं, ह्याला काय लॉजिक आहे. आणि पोपट काहीतरी काढून तुम्हाला देतो भविष्य, ह्याला काय. आणि ही माणसं ऐकतात, पोपटाला काय करायचं तुमच्या भविष्याचं, त्याचं भविष्य तुम्ही पूर्ण ठेवले पिंजऱ्यात. आणि आपण इतके थोर आहोत. डुक्कर शिवलं तर पाणी शिपडायचं, गायला शिवून पाया पडायचं. मला वाटतं माणूस होणं, गिरीश सर म्हणले तसं, माणूस होणं लय महत्वाचं आहे. आणि ह्या निमित्तानं फॅन्ड्री सारखा अत्यंत शिवीसारखा वाटणारा शब्द, मला दरवेळेस आता त्या शब्दानं अभिमान वाटतो, त्याच्यासाठी आनंदाच्या गोष्टी तयार होतात. त्याचं मला भारी वाटते, मला कौतुक वाटते. आणि खरंच थँक्यू हान्या की तू हे पुस्तक लिहिलं. मी तुला अजिबात प्रेरित केलं नाही आणि तुला डिमोरलाइजही केलं नाही. तू तुझ्या ज्ञानावर तू लिहिलं. आणि त्याने हे पुस्तक तर त्याचं दुसरं पुस्तक आहे. त्याचं पहिलंच पुस्तक जगातले जे सगळ्यात मोठे 5 प्रकाशन संस्था आहेत, कुठलं मॅकमिलन, पालग्रेव मॅकमिलन, त्यानं प्रकाशित केले. त्याच्या पुस्तकाची किंमत 12,000 रुपये पहिल्या. आणि तर हान्या चांगला लेखक आहे, तिथं आधीच सिद्ध झाले. आणि PhDचे ग्रंथ कोणी हे करत नाही, पण अशा एवढ्या मोठ्या संस्थेने त्याचा PhDचा ग्रंथ पुस्तक म्हणून छापलेला आहे. तर हे महत्वाचं आहे. आणि मिलिंद सर म्हणले, मिलिंद सरांच्या हवाल्याने सांगतो की हान्या वैचारिक साहित्यात म्हणजे वाव आहे की तू करू शकतो, धडपड करू शकतो. आताच तू काही भारी म्हणजे आपण शिखरावर पोहोचायची गरज नाही, पण वाट आपण चालू शकतो नक्कीच सगळे आपण. आणि एवढ्या मोठ्या माणसाने तुला खो दिलाय, तर मी पण तुझ्यासोबत आहे. आणि तुमच्या सगळ्यांचे पण आभार की फॅन्ड्री, मी जे म्हणतो ना, मला एक कोणतरी एक वडार कायकाडी वैदू ही माणसं डुक्कर पकडणारी आणि इतर जमाती हे डुक्कर पकडणार खाणे मजबुरीने तुम्ही अन्न
ज्यांच्याकडे शेत नाही, ज्यांच्याकडे अन्नाचं कमवण्याचं काही साधन नाही, ते काहीतरी पक्षी प्राणी पकडून खाणार बिणार आणि तुम्ही ते खाल्लं म्हणून परत त्याला वाईट म्हणणार. अशी विचित्र व्यवस्था आहे. त्याला काही लॉजिक नसते व्यवस्थेला. आणि चांगल्या असणाऱ्याला वाईट नसताना पण काही लॉजिक नसते. त्या म्हणजे डुक्कर पकडणाऱ्या एका जमातीतल्या एका पोरानं मला येऊन सांगितलं होतं फॅन्ड्री बघितलं तेव्हा. म्हणलं मला फॅन्ड्री म्हणलं की खूप वाईट वाटायचं, जसं मला वाटत होतं. म्हणला त्याने त्याच्या गाडीच्या मागं फॅन्ड्री लिहिलं आणि ते फोटो मला दाखवला होता. मला इतकं भारी वाटलं होतं की शिवीची ओवी होऊ शकते, काय चांगले काम केलं ते. आणि ज्याचा न्यूनगंड होता, ज्याची आठवण फॅन्ड्री म्हणलं की नको वाटायचं, कोणी म्हणलं तरी वाटायचं की असं नाही का, हे चोरा म्हणल्यावर कसं वाटतं. ते बच्चनच्या हातावर लिहिलं ना ते मेरा बाप चोर आहे, तसं लिहायची बी गरज नव्हती. फॅन्ड्रीचा विषय निघाला, जातीचा विषय निघाला की बिचकून जायचो आणि नाही का डोळजाग करून तिकडे जायचो. पण आता फॅन्ड्री नाव निघलं तर भारी वाटतं. आणि असं सगळे म्हणतात की फॅन्ड्री सगळ्यांची आठवण येते. तुम्ही गाणं इतकं छान, कारण साहिल खूप टॅलेंटेड पोरगा आहे, त्यानं माहोलच हे केला. आणि साहिलचं पण खूप आभार. साहिल तू कसले म्हणजे एकदम सुरुवातला दांडगी केली. आणि मी तुम्हाला म्हणजे साहिल मला डेडिकेट वगैरे करतो म्हणला, मी स्वतःला डेडिकेट करून घेतलं ते गाणं. कारण की ना माझं आत्मचरित्र तेवढ्या चार पाच ओळीतच आहे. मला असं वाटतं की सांदी कोपऱ्यात आता उभा एकला कधीचा, लाज नकाशाची तक्रार नाही. तर मला माझ्या सांदी कोपरे खूप बघितले, खूप राहिलो तिथं. पण बऱ्याच मित्रांच्या, जवळच्या माणसांच्या आणि सगळ्यांच्या प्रेमानं, आधारानं आपण इथपर्यंत मी येऊ शकलोय. त्यामुळे आज फॅन्ड्रीच्या निमित्तानं इतकी लोक जमतायत, आनंदानं काहीतरी खूप सकारात्मक करतायत, ही एक भारी गोष्ट आहे. सर मिलिंद सर म्हणाले की इतकी लोक पुस्तकाच्या प्रकाशनाला आलेत, हे अविश्वसनीय आहे. नाहीतर दंगल करायला मी नेहमी म्हणतो, कोणाला तरी अडवायला बिडवायला जमाव करतात. तर पुस्तकाच्या प्रकाशनाला तुम्ही आलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप आभार आणि खूप साऱ्या सदिच्छा. पुस्तक घेऊन वाचा, माझ्या मित्राचं पुस्तक आहे. आणि काय वाईट वाटलं तर नक्की सांगा, चांगलं वाटलं तर नाही सांगितलं चालते, पण आवडलं नाही ते नक्की सांगा. खूप 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 आभार. इथं खूप सगळी माझी मित्रमंडळी, खूप ज्येष्ठ मंडळी जमलीत. बऱ्याचदा असं जरा ऑकवर्ड होतं की थोर माणसं त्यांना बघत बोलायचं जरा भीती वाटते, पण आपल्याला काय, आपण काहीतरी मनातलं बोलून टाकायचं म्हणून बोललो. थँक्यू सो मच. खूप खूप आभार तुमच्या सगळ्यांचे खूप आभार गिरीशदा आणि मिलिंद सर, किशोरदा आणि शरद. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद. तुझ्या फिरतीचा हाई तुम्हाला चावला, तुझ्या फिरतीचा हाई तुम्हाला चावला. ओ मागं पडून पडून वाट माझी लागली, अन तू वळून भी माझ्याकडं पाहिला. आता तोंडावर घास नाही गिळना, याला जळून जळून जीव प्रीत जुळना. सारी सटकून
वाचून तर कमालच आहे, पण काय लिहिलंय? नाटक सर, आय वॉन्ट टू डेडिकेट दिस ईच अँड एव्हरी लाईन टू यू. तुम्हाला डेडिकेट आहे. सांदी कोपऱ्यात उभा एकला कधीचा, लाजना कशाची तक्रार नाही. You can join me. सांदी कोपऱ्यात उभा एकला कधीचा, लाजना कशाची तक्रार नाही. भास वाटतोय आहे खरं का सफारी, सुखाच्या या स्वप्नाला दार नाही. हे राख झाली जगण्याची हाय तरी जिता, थोडं प्रेम माझं अनभापडी कथा. बघ जग तू या कसा, सारा जन्माचं हसा, चिम चिमटीत असा घावला तुझ्या फिरतीचा. तुझ्या फिरतीचा तुम्हाला चावला. मागं पडून पडून लागली अंतू माझ्याकडं पाहिला.